Hello friends, welcome back again in TYBA class in the subject of International Trade Theory and Practice. अर्थात आपल्या तृतीय वर्ष कला वर्गाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सिद्धांत आणि व्यवहार या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि इकॉनॉमिक्स अकॅडमीच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मागच्या व्याख्यानामध्ये आपण विदेशी विनिमय दराबद्दल व्यवहार तोलाचा सिद्धांत अभ्यासला. विनिमय दराच्या संदर्भामध्ये आपण आतापर्यंत 3 सिद्धांत अभ्यासले, ज्यामध्ये आपण विनिमय दराची निश्चिती कशी होते, त्यानंतर गुस्टाव कॅसल यांचा खरेदी शक्ती समता सिद्धांत विनिमय दर कसा ठरवतो, त्यानंतर व्यवहार तोल सिद्धांताच्या माध्यमातून विनिमय दर कसा ठरतो, विदेशी चलनाची मागणी का केली जाते आणि विदेशी चलनाचा पुरवठा कसा होत असतो, याच्या अनुषंगाने आपण बरंचसं अध्ययन केलेलं आहे, ज्याच्यातून आपल्याला हे लक्षातही आलं असेल की विदेशी चलन आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावते आणि विदेशी चलन प्राप्त करण्यासाठी आपल्याला निर्यात वाढ करणं किती आवश्यक आहे. कारण निर्यात उत्पन्नातूनच आपल्याला आपल्या देशासाठी आवश्यक असणाऱ्या इतर यंत्रतंत्र साहित्याची मोठ्या प्रमाणात आयात करून आपल्या देशातील औद्योगिक विकासाचा पाया भक्कम करता येतो. याउलट ज्या अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांची आपल्याला आयात करावी लागते, त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन खर्च करावं लागतं. आयातीचं प्रमाण जास्त असेल आणि निर्यातीचं प्रमाण कमी असेल तर आपल्या देशाच्या व्यवहार तोलामध्ये मोठ्या प्रमाणात असंतुलन निर्माण होते. आपल्या देशाला हा व्यापार तोट्याचा बनतो आणि म्हणून अशा प्रकारच्या निर्यात उत्पन्नातून आयात केलेल्या भांडवली यंत्रतंत्र सामुग्र्यातून मोठ्या प्रमाणात आयात पर्यायीकरण करून देशातल्या देशातच आयात वस्तूंची निर्मिती करावी आणि आयात वस्तूसाठीचं विदेशावर असणारं आपलं परावलंबन शून्य करावं, कमी करावं, ज्या माध्यमातून आपला व्यवहार तोल हा अनुकूल होईल, आपला देश स्वावलंबी होईल, विदेशी चलन आपलं वाचेल आणि एकूणच आर्थिक विकासावर आपला फार मोठा भक्कम असा पाया उभा राहील. किंवा आपण ज्या अल्पविकसित असाल तर विकसनशील बनू, विकसनशील असाल तर विकसित अर्थव्यवस्थांच्या पंक्तीमध्ये येऊन बसू शकतो. म्हणजे आपल्या विकासाबद्दलचं स्टेटस जे आहे ते स्टेटस आपलं चेंज होऊ शकतं. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर जसं आपण म्हटलं की व्यापार हा आर्थिक विकासाचं इंजिन असते आणि म्हणून या इंजिनाच्या माध्यमातून आपल्याला विकास साध्य करता येतो आणि हा विकास साध्य करण्यासाठी विदेशी चलनाची आपल्याला आवश्यकता असते. विदेशी चलनाच्या निश्चितीबद्दल किंवा विदेशी चलनाच्या विनिमय दरात होणाऱ्या बदलांचे जे परिणाम असतात ते विदेशी चलनाच्या मागणी पुरवठ्यावर कसे होत असतात, त्याचे आपल्या व्यवहार तोलावर कसे परिणाम होत असतात हे अभ्यासल्यानंतर आत्ता आपल्याला या व्याख्यानामध्ये विनिमय दरामध्ये चढ उतार निर्माण होण्यासाठीची कोणती कारणे आहेत, कोणती परिस्थिती कारणीभूत ठरते, याचा या व्याख्यानामध्ये आपल्याला आढावा घ्यायचा आहे, अभ्यास करायचा आहे. मित्रहो, PPT आपण 7-8 मुद्दे दिलेले आहे की ज्याच्यामुळे जो विनिमय दर ठरलेला आहे किंवा जो विनिमय दर बदलतो, जसं आपण आकृतीमध्ये उभ्या अक्षावर विनिमय दर दाखवलेला होता आणि आडव्या अक्षावर मागणी पुरवठा विदेशी चलनाबद्दलचा व्यक्त केलेला होता, तर त्या विनिमय दरामध्ये का बदल होतात, का चढ उतार होतात, त्याची काही कारणं आपण अभ्यासणार आहोत. त्या कारणांचा जर अनुकूलतेने किंवा पॉझिटिव्हली आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण बदल करू शकलो तर विनिमय दर व त्यातील होणारे चढ उतार आपल्याला कमी करता येतील. आणि या
चढ उतारातून हे चढ उतार जर आपण कमी करू शकलो तर नेमके ते स्थिर आणि बदलते विनिमय दर जर असले तर त्याचे आर्थिक विकासावर काय परिणाम होऊ शकतात, स्थिर आणि बदलते किंवा तरत्या विनिमय दराचे गुणदोष आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आत्ता आपण विनिमय दरामध्ये चढ उतार का होतात त्याची काही कारणं PPTमध्ये दिली आहे, ज्यामध्ये व्यापारी हालचाल, भांडवली हालचाल, रोखे बाजारातील व्यवहार, सट्टेबाजीचे व्यवहार, बँकांचे व्यवहार, चलनविषयक धोरण, राजकीय परिस्थिती आणि औद्योगिक परिस्थिती या कारणांचा विनिमय दराच्या चढ उतारावर परिणाम होतो असं अभ्यासाअंती लक्षात आलेलं आहे. या कारणांचा आपण सविस्तर असा आढावा घेणार आहोत. व्यापारी हालचाल हे कारण विनिमय दरामध्ये कसे चढ उतार निर्माण करते. व्यापारी हालचाल म्हणजे आयात निर्यात व्यापाराची हालचाल किंवा यालाच आयात निर्यातीच्या व्यापाराच्या हालचाली असं म्हणतात. कारण व्यापार हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आपल्याला आयात निर्यातीच्या माध्यमातूनच व्यक्त करतो. व्यापार म्हणजे वस्तूंची घेवाणदेवाण करणं आणि घेवाणदेवाण करणं म्हणजे ती संकल्पना आपल्या आयातीतून वस्तू विकत घेण्याची प्रक्रिया असते आणि निर्यातीतून वस्तू विकण्याची प्रक्रिया असते आणि म्हणून त्याला व्यापारी हालचाली असं म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे की आयातीतून विदेशी चलनाची मागणी निर्माण होत असते तर निर्यातीतून विदेशी चलनाचा पुरवठा होत असतो. आयात निर्यातीतील बदल विनिमय दरावर बदल घडवून आणतात. जर निर्यातीपेक्षा आयात जास्त असेल तर आयात मूल्य देण्यासाठी आपल्याला विदेशी चलनाची मागणी करावी लागते किंवा आपली विदेशी चलनाची मागणी वाढते. त्यामुळे विनिमय दरात बदल होऊन विनिमय दर देशाला प्रतिकूल ठरू शकतात. याउलट आयातीपेक्षा निर्यात जर जास्त असेल तर आपल्याला विदेशातून विदेशी चलनाची प्राप्ती होते. विदेशी चलनाची आपल्याला प्राप्ती झाल्यामुळे आपल्या व्यवहार तोलामध्ये वाढावा निर्माण होतो. त्यामुळे आपल्याला विनिमय दरात बदल होऊन हे विनिमय दर आपल्या चलनाचं मूल्य वाढल्यामुळे हा विनिमय दर आपल्याला अनुकूल ठरत असतो. म्हणजे अशा रीतीने व्यापारी बदल किंवा व्यापारी हालचाली ह्या जर अनुकूल आपल्यासाठी राहिल्या तर आपल्याला हा व्यापार फायदेशीर ठरू शकतो. आणि म्हणून प्रत्येक देश व्यापारातील हा बदल अनुकूल कसा होईल, निर्यात मूल्य कसं आपल्याला जास्तीत जास्त प्राप्त होईल आणि आयात मूल्य आपल्याला कशा पद्धतीने कमी खर्च होईल किंवा कमी देता येईल असा प्रयत्न करतो आणि व्यवहार तोलामध्ये संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरं जे कारण आहे म्हणजे भांडवलाची हालचाल. आता भांडवलाच्या हालचाली ह्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन असतात. एका देशातून दुसऱ्या देशात भांडवल का जातं तर त्याची काही कारणं सांगितली जातात. कर्ज, मदत, अनुदान आणि गुंतवणुकीच्या रूपाने भांडवल एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाणं म्हणजे भांडवलाची हालचाल होय. ही भांडवलाची हालचाल का होते तर वाढत्या व्याजदराचा लाभ घेण्यासाठी कर्ज आणि मदत रूपाने भांडवलाच्या अल्पकालीन हालचाली होत असतात. तर नफा मिळवण्याच्या अपेक्षेने गुंतवणूक रूपाने भांडवलाच्या दीर्घकालीन हालचाली होत असतात. भांडवलाच्या हालचालीतून देशात विदेशी भांडवलाचं आगमन झालं तर विदेशी चलनाचे रूपांतर करण्यासाठी आपल्या देशी चलनाची मागणी वाढत असते. आपल्या चलनाचे मूल्य ही मागणी वाढल्यामुळे आपल्या देशाच्या चलनाचं मूल्य वाढते आणि त्यामुळे विनिमय दरात बदल होतात. विनिमय दर आपल्याला अनुकूल ठरतात. परंतु जर याच्या उलट परिस्थिती उद्भवली तर विदेशी चलनाचं मूल्य वाढतं, त्यानंतर विनिमय दरामध्ये बदल होतात
कारण विदेशी चलनाचं मूल्य वाढलं किंवा आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये हे भांडवल निर्गमित झालं तर त्याची कारणं जर जी वर आपण बघितली की फायद्यासाठी हे लोक आपल्या देशामध्ये भांडवलाची गुंतवणूक करतात, भांडवलाच्या हालचाली अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्वरूपाच्या करतात, पण ज्या दिवशी त्यांना या देशातल्या फायद्यात किंवा या देशामध्ये फार इंटरेस्ट राहत नाही किंवा फायदा भेटत नसेल तर तेव्हा हे भांडवल एका देशातून पुन्हा आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये ट्रान्सफर करत असतात, हालचाल करत असतात. त्याला भांडवलाचं निर्गमन असं म्हटलं जातं. तर त्यासाठी जेव्हा भांडवलाच्या निर्गमनाची परिस्थिती उद्भवते तेव्हा विदेशी चलनाची मागणी वाढते आणि त्यासाठी मग आपल्याला विदेशी चलनाचं मूल्य अधिक द्यावं लागतं किंवा विदेशी चलनाचं मूल्य वाढलेलं असतं. त्यावेळेस विनिमय दरामध्ये सुद्धा बदल झालेले असतात. जेव्हा विदेशी चलनाचं मूल्य वाढतं तेव्हा विनिमय दर आपल्यासाठी प्रतिकूल झालेले असतात. म्हणून भांडवलाच्या हालचाली अल्पकालीन आणि दीर्घकालीन ज्या असतात त्या वेगवेगळ्या हेतूने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भांडवलाची हालचाल होताना दिसते. त्यानंतर रोखे बाजारातील व्यवहार. एखाद्या देशाचं सरकार, गुंतवणूक संस्था, खाजगी गुंतवणूकदार विदेशी भांडवल बाजारात सरकारी कर्ज रोखे, खाजगी कंपन्यांचे शेअर्स, डिबेंचर्स खरेदी करतात. तेव्हा त्यांची खरेदी करण्यासाठी विदेशी चलनाची मागणी वाढते आणि त्यामुळे विनिमय दरामध्ये बदल होत असतात. याउलट आपल्या देशातील भांडवल बाजारातून विदेशी सरकार, गुंतवणूक संख्या आणि गुंतवणूकदारांनी सरकारी कर्ज रोखे, शेअर्स, डिबेंचर्स खरेदी केले तर विनिमयासाठी आपल्या चलनाची मागणी वाढते. त्यामुळे आपल्या चलनाचं मूल्य वाढते आणि त्यामुळे विनिमय दरामध्ये बदल होताना दिसतात. त्यानंतर सट्टेबाजीचा व्यवहार. सट्टेबाजीचा व्यवहार करणारे व्यापारी व दलाल विनिमय दरातील हंगामी चढ उतारांचा फायदा घेण्यासाठी स्वस्त बाजारातून विदेशी चलनाची खरेदी करून महाग बाजारात विदेशी चलनाची विक्री करतात. विदेशी चलनाच्या खरेदी विक्रीतून विनिमय दरामध्ये मोठे चढ उतार निर्माण होत असतात. तसेच राजकीय अस्थिरतेच्या काळात सुद्धा विदेशी चलनाबाबत सट्टेबाजीत वाढ होताना दिसते. विशिष्ट चलनाच्या मागणीत झपाट्याने वाढ होणे विनिमय दरामध्ये बदल घडवून आणतात. यासाठी अनेक देशांमध्ये विनिमय नियंत्रणाचे कायदे सुद्धा तयार करण्यात आले. जसं भारतामध्ये पूर्वी फेरा होता, आता त्यामध्ये बदल करून फेमा निर्माण झालेला आहे. फेरा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट, विदेशी विनिमय नियंत्रण कायदा, आणि त्याऐवजी आता फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा निर्माण झालेला आहे. सट्टेबाजीच्या व्यवहारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक देश आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे कायदे करून या सट्टेबाजीतून होणारा जो विनिमय दरातील चढ उतार आहे तो नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर बँकांचे व्यवहार. देशातील व्यापारी बँका आंतरराष्ट्रीय नाणे बाजारात ड्राफ्ट, ट्रान्सफर फंड, क्रेडिट लेटर, व्यापारी हुंड्या, प्रवासी चेक इत्यादींची खरेदी विक्री करतात. यातून भांडवलाचे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थानांतरण होत असते. यातून चलनाच्या मागणी पुरवठ्यात बदल होऊन विनिमय दरामध्ये बदल होत असतात. देशाची मध्यवर्ती बँक दरात बदल करून विदेशी कर्जाला प्रोत्साहित किंवा निरुत्साहित करतात किंवा निरुत्साहित करते. जसं की बँक दरात, बँक रेट, याला आपण बँक दर सांगतो, या बँक दरामध्ये जर वाढ केली तर व्याज दरामध्ये वाढ होते आणि या वाढत्या व्याजदराचा लाभ घेण्यासाठी विदेशातील भांडवल कर्ज रूपाने आपल्या देशामध्ये येत असते. यातून विनिमयासाठी स्वदेशी चलनाची मागणी वाढून विनिमय दर बदलतो. याउलट
बँक रेट कमी केला तर व्याजदर कमी होईल आणि त्यामुळे देशातील विदेशी कर्जाचे निर्गमन होईल किंवा ते कर्ज दुसऱ्या देशामध्ये स्थानांतरित होईल. त्यामुळे सुद्धा विदेशी चलनाची मागणी वाढेल आणि विनिमय दरामध्ये बदल घडून येईल. त्यानंतर चलनविषयक धोरण. जेव्हा एखाद्या देशाचे सरकार चलन विस्ताराचं धोरण स्वीकारते तेव्हा पैशाची संख्या वाढल्याने देशामध्ये भाववाढीची परिस्थिती निर्माण होऊन चलनाची खरेदी शक्ती कमी होते आणि या खरेदी शक्तीच्या कमतरतेमुळे किंवा खरेदी शक्ती कमी झाल्यामुळे चलनाचं मूल्य कमी होतं. चलनवाढीमुळे विदेशी भांडवलाचं निर्गमन होऊ लागल्यामुळे विनिमयासाठी विदेशी चलनाची मागणी वाढते. याउलट चलन संकोचची स्थिती किंवा चलन संकोचाचं धोरण विदेशी भांडवलाचं आगमन घडवून आणते. त्यामुळे आपल्या चलनाची मागणी वाढते. त्यामुळे विदेशी दरामध्ये किंवा विनिमय दरामध्ये बदल होताना दिसतो. त्यानंतर राजकीय परिस्थितीचाही विनिमय दरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. सरकारच्या उद्योग संरक्षण विषयक धोरणामुळे सरकार जेव्हा उद्योगांना आपल्या देशामध्ये संरक्षण धोरणाचा अवलंब करते, संरक्षण देत असते, तेव्हा आयातीमध्ये घट होत असते आणि निर्यातीमध्ये वाढ होत असते. यातून विदेशी चलन मागणी पुरवठ्यात बदल होत असतात. देशात सरकार स्थिर आणि टिकाऊ असेल तर देशात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होऊन संपत्ती आणि जीविताच्या सुरक्षिततेची हमी मिळते. त्यामुळे सुद्धा विदेशी भांडवलाचे गुंतवणुकीसाठी देशामध्ये आगमन होत असते, देशामध्ये त्याचा प्रवेश होत असतो. सरकारने तुटीच्या अंदाजपत्रकाचा आश्रय घेतला तर त्यातून सुद्धा चलन विस्तार होतो. त्यामुळे चलनाचं मूल्य घटते. सरकार आणि मध्यवर्ती बँकेने विनिमय नियंत्रणाचं धोरण जर अंगीकारलं तर विदेशी चलन मागणी पुरवठ्यात बदल होऊन विनिमय दरामध्ये बदल घडून येत असतात. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक परिस्थितीचा आहे. आपल्याला माहिती आहे की एखाद्या देशाची लोकसंख्या जर वाढली तर बाजारात मागणीचा विस्तार होत असतो आणि मागणीचा विस्तार झाला तर औद्योगिकरणाचा वेग वाढण्याची शक्यता असते. हा औद्योगिकरणाचा वेग वाढला तर अधिक लाभाच्या किंवा नफ्याच्या अपेक्षेने विदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रामध्ये भांडवल गुंतवणूक करतात. यातून विनिमयासाठी देशी चलनाची मागणी वाढून विनिमय दरामध्ये या मागणीमुळे बदल घडून येतात. या उलट एखाद्या देशाच्या औद्योगिक विकासामध्ये अडथळे निर्माण झाले असतील तर औद्योगिक विकासाचा दर हा घटत असतो किंवा तो घटला तर त्यामुळे विदेशी भांडवलाचे निर्गमन होते आणि विदेशी भांडवल जर बाहेर गेलं तर आपल्या चलनाला पुन्हा त्याचे विपरीत परिणाम किंवा प्रतिकूल परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे विनिमय दरामध्ये बदल होताना दिसतात. मित्रहो, अशा प्रकारे अल्पकाळात विदेशी चलनाच्या मागणी पुरवठ्यात बदल होऊन विनिमय दरामध्ये चढ उतार निर्माण होतात. या चढ उतारांचे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर किंवा आर्थिक विकासावर परिस्थितीनुरूप अनुकूल आणि प्रतिकूल
परिणाम घडून येत असतात. प्रतिकूल परिणाम करणं, प्रतिकूल परिणामांना नियंत्रण घालणं, आळा घालणं किंवा प्रतिकूल परिणाम नाहीसे करणं हे प्रत्येक देशाच्या धोरणाचा भाग आहे. प्रत्येक देश या प्रतिकूलतेला आळा घालण्यासाठी जितका यशस्वी होईल तितकं आर्थिक विकासामध्ये त्याचं प्रतिबिंब अनुकूल आणि पॉझिटिव्ह असं दिसून येईल. मित्रहो, या ठिकाणी आपण विनिमय दरातील चढ उतार का निर्माण होतात त्याच्या कारणांचा सविस्तर असा परामर्श घेतला आहे. या ठिकाणी आपण या मुद्द्यावरचं विश्लेषण इथेच थांबवणार आहोत. दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण विनिमय दराचे जे प्रकार असतात, स्थिर विनिमय दर आणि बदलते विनिमय दर, या प्रकारांबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. स्थिर विनिमय दर भारतीय किंवा जगातल्या कोणत्याही अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम घडवून आणतात, स्थिर विनिमय दराचे गुणदोष काय असतात, त्याचे अर्थव्यवस्थेवर काय प्रतिबिंब पडत असतात, तसेच बदलत्या किंवा तरत्या फ्लेक्झिबल किंवा फ्लोटिंग एक्सचेंज रेटचे काय परिणाम अर्थव्यवस्थांवर जाणवतात, त्यांचे काय गुणदोष आहेत, याच्या संदर्भामध्ये आपण पुढच्या व्याख्यानामध्ये चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणीच थांबतोय. मित्रहो, घरी आहात, घरीच थांबा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सरकारने कोरोनासाठी दिलेले जे नियम आहेत त्याची आपण प्रामाणिकपणे अंमलबजावणी करा, त्याचं आचरण करा. आपल्यासोबतच आपल्या शेजाऱ्यांना, आपल्या गावातल्या लोकांना या संदर्भामध्ये आपण जागृत करा, जागृतीची निर्मिती करा आणि कोरोना आपल्या गावापासून, आपल्या घरापासून कसा दूर राहील याच्या संदर्भामध्ये उपाययोजना करा. मित्रो, या ठिकाणी आपण थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.